नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी परीक्षेसाठी रिझनिंग विषय शिकणार आहोत। जर तुम्ही अंगणवाडी परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल। रिझनिंगचे महत्त्वाचे टॉपिक्स, सोप्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊया। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे समानता शोधा। आपला प्रश्न आहे पंखा, वारा, बल्ब क्वेश्चन मार्क। तर आपले ऑप्शन आहे अ प्रकाश, ब उष्णता, क चालना, ड आवाज। तर पहा मित्रांनो, पंखा आपल्याला वारा देतो, म्हणजेच बल्ब आपल्याला काय देणार, मग प्रकाश देणार। तर आपले उत्तर आहे अ प्रकाश। तर आपला दुसरा प्रश्न आहे विसंगती ओळखा, म्हणजेच ऑड वन आउट। खालीलपैकी भिन्न ओळखा आणि आपले ऑप्शन आहे अ मांजर, ब कुत्रा, क उंट, ड घोडा। तर पहा, मांजर, कुत्रा, घोडा हे पाळीव प्राणी आहे आणि उंट हे इतरांसारखे पाळीव प्राणी नाही, म्हणून आपले आन्सर असेल क उंट। तर आपला पुढचा प्रश्न आहे सांख्यिक तर्क, म्हणजेच न्यूमेरिकल रिझनिंग। तर आपला प्रश्न आहे 3, 9, 27, 81, क्वेश्चन मार्क। आता याच्यात विचारलं आहे 81च्या नंतर काय येणार आहे, आणि आपले ऑप्शन आहे अ 243, ब 162, क 324, ड 216। प्रत्येक संख्या 3 ने गुणाकार केल्याने पुढील संख्या मिळते। 3 × 3 9, 9 × 3 27, 27 × 3 81 आणि 81 × 3 243। तर आपला उत्तर आहे अ 243। तर पुढचा प्रश्न आहे जर डॉग = 26 असेल तर कॅट = काय। तर ऑप्शन आहे अ 24, ब 21, क 25, ड 22। तर हे डॉग = 26 कसे आले, तर बघा, डी हा 4 नंबरवर येतो, ओ हा 15 नंबरवर येतो, जी हा 7 नंबरवर येतो आणि याची टोटल केली तर ती 26 येते। तर आता आपल्याला कॅटचं उत्तर काढायचं आहे। तर सी हा 3 नंबरवर येतो, ए हा 1 नंबरवर येतो आणि टी हा 20 नंबरवर येतो। तर याची टोटल करा। तर पहा, CAT म्हणजेच 3 + 1 + 20। तर याची टोटल करा। 3 + 1 4, 4 + 20 24। तर आपला उत्तर आहे 24। तर आपला पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दांना क्रमाने लावा। आणि काय शब्द आहे पहा, पुस्तक, कागद, पेन, पाठीवरची पिशवी। तर आता याला आपल्याला क्रमाने लावायचं आहे। याच्यातून सगळ्यात मोठं काय आहे, तर पाठीवरची पिशवी। आता त्यामध्ये आपण काय ठेवू, पुस्तक। डायरेक्ट कागद तर आपण ठेवणार नाही, पुस्तकाच्या आत काय, तर कागद, आणि कागदावर लिहायला पेन। तर आपले उत्तर होईल 1 नंबरवर पाठीवरची पिशवी, 2 वर पुस्तक, 3 वर कागद आणि 4 वर पेन। तर आपला पुढचा प्रश्न आहे एका वस्तूची किंमत 150 रुपये आहे, त्यावर 10% सूट दिल्यास नवीन किंमत किती असेल। तर पहा, आपले ऑप्शन आहे अ 135, ब 140, क 145, ड 130। आता आपल्याला 150 रुपयेचे 10% काढायचे आहे। तर पहा, 150 × 10/100। तर 150 रुपयाचे 10% म्हणजे 15 रुपये होतात। आता 150 मधून 15 रुपये मायनस करायचे आहे, तर आपला उत्तर येईल 135 रुपये। म्हणजेच आपला उत्तर आहे अ 135। तर आपला पुढचा प्रश्न आहे 1, 4, 9, 16, क्वेश्चन मार्क। तर आपलं ऑप्शन आहे अ 20,
ब 25, क 30, ड 36. तर पहा 1 कितीचा स्क्वेअर आहे? 1चा. 4 कितीचा स्क्वेअर आहे? 2चा. 9 कितीचा स्क्वेअर आहे? 3चा. 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा. 16च्या नंतर क्वेश्चन मार्क दिला आहे. तर क्वेश्चन मार्कमध्ये काय येणार मग? तर पहा इथे 1चा स्क्वेअर आला, मग 2चा स्क्वेअर आला, मग 3चा स्क्वेअर आला, मग 4चा स्क्वेअर आला. आता इथे काय येणार मग? 5चा स्क्वेअर म्हणजेच 25. तर आपला उत्तर आहे ब 25. आपला पुढचा प्रश्न आहे संबंध ओळखा, रिलेशनशिप. जर अजय हा संजयचा भाऊ आहे आणि संजय हा सीमाचा वडील आहे, तर सीमाचा अजयशी काय संबंध आहे? आणि आपले ऑप्शन आहे अ काका, ब बाबा, क दादा, ड मुलगा. तर उत्तर पहा, अजय आणि संजय हे दोघे भाऊ आहे आणि सीमा ही संजयची मुलगी आहे. तर अजय हा सीमाचा काका होईल आणि आपला उत्तर आहे अ काका. तर आपला पुढचा प्रश्न आहे, जर a = 1, b = 2, c = 3 असेल, z = 26 असेल, तर ACE या शब्दाचे संख्यात्मक मूल्य किती होईल? आणि आपले ऑप्शन आहे अ 9, ब 12, क 15, ड 18. तर पहा याचे उत्तर शब्द आहे ACE. तर पहा ए किती नंबरवर येतो? ए. तर सी आहे 3 नंबरवर, ई आहे 5 नंबरला. आता या तिघांची टोटल करा. 1 + 3 + 5 = 9. तर आपले उत्तर आहे अ 9. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला असेच अजून रिझनिंगचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.